नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 5 फेब्रुवारीला आलेली आहे संकष्ट चतुर्थी आणि वार आहे गुरुवार. त्या दिवशी आपल्याला खास काही असे उपाय करायचे आहे की ज्याच्यामुळं आपल्या घरातील दारिद्र्यता, संकट आणि आपल्या घरामध्ये जो पितृदोष लागलेला असेल तर तोही दूर होईल. तर त्या दिवशी जर तुम्ही हा उपाय गणपती बाप्पा समोर केला तर गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतात. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संकष्ट चतुर्थी ही फक्त एक तिथी नाही तर आयुष्यातील संकटातून बाहेर काढणारा गणपती बाप्पांचा अत्यंत शक्तिशाली दिवस आहे. कारण संकष्टी या शब्दाचाच अर्थ संकटातून मुक्त असा होतो. या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना थेट गणपती बाप्पापर्यंत पोहोचते असं शास्त्र सांगतं. येणारी संकष्टी चतुर्थी प्रत्येक घरासाठी फार महत्त्वाची आहे. कारण या दिवशी उपवास, संयम, श्रद्धा आणि योग्य उपाय केल्यास घरातील दारिद्र्यता दूर होते, पैशांची अडचण कमी होते, पिढोनपिढी चालत आलेला पितृदोष शांत होतो आणि अनेक वर्ष पासून ज्या मुलींचे लग्न जमत नाही त्यांचा तो मार्ग मोकळा होतो. या दिवशी सकाळी शांत मनाने उठून स्नान करून गणपती बाप्पांचं नाव घ्यावं. दिवसभर शक्यतो सात्विक आहार घ्यावा किंवा उपवास करावा. वाईट विचार, राग, भांडण, शिवीगाळ पूर्णपणे टाळावी. कारण या दिवशी केलेली चूकही पटकन परिणाम दाखवते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करून घ्या. गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्यात तुपाचा दिवा घ्यायचा आहे. दिव्यात 2 लवंग आणि थोडा अक्षदा टाकावे. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो कारण तूप समृद्धीचं प्रतीक आहे आणि लवंग नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि अक्षता सार्थ देते. हा दिवा लावताना मनात फक्त एकच भावना ठेवावी की बाप्पा, माझ्या घरातील दारिद्र्यता दूर कर, पितरांचं ऋण शांत कर आणि आमच्या घरात अडकलेली लग्नांची कामे मार्गी लाव. त्यानंतर ओम गणपते नमो हा मंत्र किमान 11 वेळे म्हणावा. शक्य असल्यास दुर्वा अर्पण करावा कारण दुर्वा गणपतीला सर्वात प्रिय आहे. या दिवशी चंद्रदर्शनाच्या आधी उपवास सोडू नये कारण चंद्रदर्शनानंतरच व्रत पूर्ण मानला जातो. चंद्राला पाण्यात दूध व अक्षता घालून अर्घ्य द्यावा आणि पितरांचं स्मरण करून मनातल्या मनात क्षमा मागावी. त्यामुळे पितृदोषांची तीव्रता कमी होते. असं मानलं जातं की अनेक घरामध्ये वर्षानुवर्षी पैसा येऊनही टिकत नाही. घरात सतत ताण, आजारपण, अडथळे असतात. अशा घरासाठी संकष्ट चतुर्थीला हा दिवस देवाने दिलेला संधी असते. या दिवशी केलेला साधा पण श्रद्धेनं केलेला उपाय आयुष्याची दिशा बदलू शकतो. विशेषतः ज्यांच्या घरात मुलींचे लग्न जमत नाही, नाती येऊन तुटतात, अडथळे येतात, त्यांनी या दिवशी गणपती बाप्पासमोर दिवा लावणं, स्पष्ट शब्दात प्रार्थना करावी. फसवणूक, खोटेपणा, ईर्ष्या या गोष्टी या दिवशी टाळाव्यात, नाहीतर उपायाचा लाभ मिळत नाही. म्हणून मन शांत, शब्दांनी आणि कृती शुद्ध ठेवणं फार गरजेचं आहे. संकष्ट चतुर्थी हा दिखाव्याचा नाही तर अंतःकरणाचा दिवस आहे. जितकी श्रद्धा तितकी परिणाम असे या दिवसाचा नियम आहे. म्हणून येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला ही संधी गमावू नका. शांत मनाने, साधेपणाने पण पूर्ण विश्वासाने गणपती बाप्पासमोर दिवा लावा आणि तुमचे संकट, दारिद्र्यता, पितृदोष आणि लग्नातील अडथळे बाप्पांच्या चरणी सोपवा. कारण गणपती बाप्पा कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. श्री स्वामी समर्थ.